श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आजचा हा संदेश तुमचं नशीब बदलू शकतो. फक्त 2 मिनिटं मन लावून ऐका. ज्यांनी कोणी साथ देत नाही त्यांच्यासाठी गजानन महाराज नेहमी सोबत असतात. पाण्याला स्वतःचा असा कोणताही आकार नसतो. त्याला ग्लासमध्ये टाकले तर तो तसा आकार घेतो. माठात टाकले तर माठासारखा आकार घेतो. नदीत असते तेव्हा नदीचं रूप धारण करतो. मात्र ते पाणी जोपर्यंत समुद्रात मिसळत नाही तोपर्यंत स्वतःला ते सीमित समजत राहतं आणि कोणत्याही आकारात साकारत राहतं. पण ज्यावेळी ते समुद्रात जातं तेव्हा ते असीमित निराकार बनतं. मनुष्यासोबतही असंच घडतं. तो जेव्हा शरीरासोबत संलग्न होतो तेव्हा स्वतःला शरीर मानतो. बुद्धीशी जोडला जातो तेव्हा स्वतःला बुद्धी मानतो. खरं तर तोच स्रोत आहे आणि त्या स्रोताशी स्वतःशी संलग्न राहणं हे त्याचं लक्ष्य आहे, ध्येय आहे. आपण स्रोतापासून स्वतःला वेगळं समजू लागतो तेव्हा आपलं जीवन जन्ममृत्यूपर्यंतच सीमित राहतं. मात्र आपल्याला असं वाटू शकतं की आपण जीवन जगतोय. खरं तर स्रोत ईश्वरच आपल्या शरीराला निमित्त बनवून जीवनाचा आनंद घेत असतो. आपण स्रोताला जाणून जीवन जगतो तेव्हा आपलं जीवन एखाद्या फुलाप्रमाणे पूर्णपणे उमलतं, बहरतं, स्वचलित रूपाने प्रवाहित होतं. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तात असावं लागतं. स्वामींवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असावी लागते. प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. तेव्हा स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते म्हणून कधीच हताश निराश होऊन रडत बसायचं नसतं. या उलट धीराने परिस्थितीचा सामना करायचा असतो. ज्यावेळेस रडता तुम्ही त्यावेळेस लोक तुमच्यावर हसतात. पण लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ हे कायम तुमच्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधीही विसरू नका. तुम्ही आवाज कसा ऐकता असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? याचं उत्तर शब्दात आहे. कारण ही गोष्ट वर्णन करायची नसून अनुभवायची आहे. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. कधीकधी तुम्ही डोळे बंद करून बसता आणि मध्येच तुम्हाला आतून गाण्याची एक धून ऐकू येते. त्यावेळी ती धून, ते गाणं तुम्ही कानांनी ऐकता का? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? शरीरातील आत ऐकू येणारी धून आपण बाह्य कानाद्वारे कशी ऐकू शकणार? इतकंच नव्हे तर आतमध्ये जशी धून चालू असते तसं संगीतही आपल्याला ऐकू येतं. कित्येकदा जे गाणं आपल्या लक्षात नसतं ते सुद्धा ऐकायला मिळतं. आहे ना आश्चर्य? अगदी त्याचप्रमाणे सहजगता, कॉन्शियसनेसच्या चेतना, स्वसाक्षी म्हणजेच ईश्वराच्या उपस्थितीत विचारांनाही जाणता येतं. त्या चेतनेतच प्रत्येक गोष्ट प्रकट होत असते. ज्याप्रमाणे दिवाळीत आकाशात रॉकेट सोडली जातात आणि ती आकाशात जाऊन फुटतात, मग ती चारही बाजूंना प्रसारतात, तसंच काही काळाने विलीनही होऊन जातात. पण बघणारा मात्र एवढंच जाणतो, रॉकेट उडालं आणि विलीन झालं. त्याचप्रमाणे चेतनारूपी आकाशात एक एक विचार येतो आणि विलीन होतो, दुसरा विचार येतो आणि विलीन होतो. हे रहस्य जर तुम्हाला समजलं तर तुम्ही प्रत्येक विचाररूपी रॉकेटचा आनंद घेऊ लागाल. दिवाळीत दुसरेच लोक रॉकेट पेटवतात,
परंतु तरीही त्याचा आनंद तुम्ही घेताना. त्याचप्रमाणे विचारांचा आनंद तुम्ही कधी घेतलाय का? अरेच्या किती मजेदार विचार आहेत. माझं काय होईल? खूप बोर होत आहे. समजा अशा रॉकेटचा कुणी आविष्कार केला जे आकाशात उडाल्यावर त्यावर काही शब्द लिहिले जावेत. जसं आता माझं काय होईल. तेव्हा हे शब्द पाहून तुम्हाला दुःख होईल की मजा वाटेल? तुम्ही म्हणाल काय सुंदर आविष्कार आहे. हे रॉकेट आकाशात शब्द लिहून कसा फुटतो? त्याचप्रमाणे आपल्याला विचार निर्माण होणं आणि विलीन होणं हा देखील एक चमत्कारच आहे. आपल्याला कोणकोणते विचार येतात हे देखील बघा. पण तुम्ही जेव्हा विचारांची सलगी करता, त्याच्याशी आसक्त होता, तेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही विचार आहात. जणू तुमच्यासोबतच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. मग तुम्ही दुःखी होता. नाहीतर प्रत्येक विचाराचा, प्रत्येक रॉकेटचा आनंद तुम्ही घेऊ शकला असता. विचारांना अलिप्तपणे बघण्याची कला तुम्ही शिकला असता. स्वतःच्या मनातील विचार कसे बघितले जातात हे अनुभवाची गोष्ट आहे. दिवाळीत जेव्हा तुम्ही रॉकेट बघता, तेव्हा जर तुम्हाला विचारलं हे रॉकेट तुम्ही कसं बघत आहात, त्यावर तुम्ही म्हणाल ही बघण्याची नसून अनुभवायची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आत सुरू असलेलं संगीत तुम्ही असं ऐकता. कुठल्या इंद्रियाने ऐकता? कानाने ऐकता की डोळ्यांनी ऐकता? कारण कुठलंही बाह्य इंद्रिय आतील संगीत ऐकण्याची उपयोगात येत नाही. चैतन्य जागरूकता प्रत्येक क्षणी उपलब्ध असतेच. केवळ जागे असतानाच नाही तर अगदी गाढ झोपेचीही नोंद घेत असते. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो चांगली झोप झाली, याचं कारण काय यावर तुम्ही कधी विचार केलाय का? याचा अर्थ जेव्हा काही नसतं तेव्हा त्या नसल्यालाही जाणलं जातं असतं. त्यामुळेच आपण म्हणू शकतो काल किती छान झोप झाली. या चांगल्या झोपेला कुणी तपासलं? चांगली झोप लागली हे तुम्हाला समजलं कारण तिला जाणणारा तेथे उपलब्ध होता. खरं तर जाणणारे तुम्हीच आहात, तुमचं शरीर नाही यावर विश्वास दृढ होतो. तेव्हाच तुमची त्या चेतनेमध्ये स्थापित होण्यास सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर माझे विचार पटत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.